विदाउट यूजिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्ह दॅट. ट्रूथ टेबल्सचा यूज न करता हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ट्रूथ टेबल वापरून तर आपल्याला प्रूव्ह करता येतच. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. आता असा टाईप जो आहे तो बोर्डामध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये तर येणार नाही क्वेश्चनचा. तिथे फक्त काय असेल की समजा असं एखादा स्टेटमेंट पॅटर्न दिला आहे, तो कुणाला लॉजिकली इक्वॅलंट आहे असं विचारलं जाईल, किंवा 4 ऑप्शन दिले जातील, 4पैकी कुठला लॉजिकल इक्वॅलन्स हा दोन्ही साईड्स करेक्ट आहेत किंवा कुठलाच करेक्ट नाही आहे असं विचारलं जाऊ शकतं. तिथे ट्रूथ टेबल तुम्ही वापरलाय का नाही वापरलाय हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये मॅटर होत नाही. हां, ट्रूथ टेबल तयार करण्यासाठी तुमचं जर लॉमध्ये परफेक्शन असेल तर ते आणखी काम क्विकली होऊ शकतं, तो भाग वेगळा. पण हे रूल्स वापरण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्समध्ये इतर पर्यायी मार्ग आहेत, पण डिस्क्रिप्टिव्हमध्ये मात्र आपल्याला हे वापरता येणं गरजेचं आहे. सेकंडली जे ॲप्लिकेशन आहे लास्ट आपलं, ते ॲप्लिकेशन्स टू द स्विचिंग सर्किट, ॲप्लिकेशन्स ऑफ लॉजिक टू द स्विचिंग सर्किट, यामध्ये मात्र आपल्याला हे यूज करावं लागतं. मग आता पहा, फर्स्ट एक्झाम्पल आहे पी डबल इम्प्लिकेशन क्यू इक्विवॅलंट विथ पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. आता जर सगळे रूल्स आपण ऑब्झर्व केले तर डबल इम्प्लिकेशनची टर्म असलेला एकच लॉ आहे. डबल इम्प्लिकेशनची टर्म असलेला एकच लॉ आहे, तो म्हणजे बाय कंडिशनल लॉ. इम्प्लिकेशनची टर्म असलेला एक लॉ कंडिशनल लॉ, आणि डबल इम्प्लिकेशनची टर्म असलेला एक लॉ बाय कंडिशनल लॉ. शेवटचे 2 लॉ आपल्या 10च्या लिस्टमधले आहेत का बघा, सापडले का? बरोबर आहे. मग आता पी डबल इम्प्लिकेशन क्यू बाय कंडिशनल लॉनुसार त्याची व्हॅल्यू तर एकतर ही आहे इम्प्लिकेशनच्या फॉर्ममधली आणि ही आहे कंजंक्शन डिजंक्शनच्या फॉर्ममधली. ओके, तो लॉ आपण आधी लिहून घेऊया इथे, आणि जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते पण. कंडिशनल लॉ काय? P double implication Q equivalent with negation P disjunction Q conjunction P disjunction negation Q. बरोबर. कंडिशनल लॉ P डबल इम्प्लिकेशन Q इक्विवॅलंट विथ निगेशन P डिजंक्शन Q कंजंक्शन निगेशन Q डिजंक्शन P, किंवा त्याला P डिजंक्शन निगेशन Q लिहिता येईल. पण जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते काय? आपल्याला ही टर्म मिळवायची आहे, P कंजंक्शन Q डिजंक्शन निगेशन P कंजंक्शन निगेशन Q, ही टर्म आपल्याला मिळवायची आहे. म्हणजे हा तर आपल्याकडे डायरेक्ट रेडीमेड लॉच आहे, आणि हे आपल्याला प्रूव्ह करायचं.
हा मधला प्रवास आपल्याला डिसाईड करायचा आहे की काय काय करता येऊ शकतं यामध्ये. येस, नाव थिंक ऑन. आपण वाटल्यास असं गृहीत धरू पहिली स्टेप आपण हीच केली आणि ही गरजेची आहे, कारण जोपर्यंत या डबल इम्प्लिकेशनला आपण कंजंक्शन डिस्जंक्शनच्या आपल्या ट्रॅकवरती आणत नाही तोपर्यंत बाकीचे लॉ वापरता येत नाहीत. म्हणजे पहिली स्टेप आपली काय झाली? पहिली स्टेप म्हणजे बाय कंडिशनल लॉ आपण वापरला. त्या डबल इम्प्लिकेशनचं काम संपलं. आता आपल्याला हे अशा प्रकारे सिम्प्लिफाय करायचं आहे की इथपर्यंत आपण यायला पाहिजे, याच्यावरून आपल्याला हे मिळवायचं आहे. कसं मिळवता येऊ शकतं, काय काय करावं लागेल त्यासाठी. येस, कॉम्प्लिमेंट लॉ यूज करून. बघा एक एक लॉ आता विचार करून. कॉम्प्लिमेंट लॉ काय असतो? त्या स्टेटमेंटचं त्याच्यासोबतच निगेशन यायला पाहिजे. त्या स्टेटमेंटचं त्याच्यासोबतच निगेशन यायला पाहिजे. इथे निगेशन पीच आहे आणि पुढं क्यू आहे. इथे पी डिजंक्शन निगेशन क्यू आहे. कॉम्प्लिमेंट लॉ वापरावा लागेल, पण पुढे कुठेतरी ह्या स्टेपला तर कॉम्प्लिमेंट लॉचा उपयोग नाही होणार काही. कंडिशनल लॉ. हां, कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ कसा? म्हणजे आपण डबल इम्प्लिकेशन कंडिशनल काढून आपल्याला हे मिळवायचे ना, कंजंक्शन डिजंक्शन. आपल्याला कंजंक्शन डिजंक्शन मिळवायचे ना. हे कंडिशनल काढून आपण हे मिळवण्याच्या प्रयत्नात होतो. ते पहिल्या स्टेपला मिळवलं आणि ते मिळून परत कंडिशनमध्ये कशाला जायचं, परत इम्प्लिकेशनमध्ये कशाला जायचं? बरोबर आहे. निगेशन पी कंजंक्शन पी, निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू, डिसजंक्शन क्यू कंजंक्शन पी, क्यू कंजंक्शन निगेशन पी. हेच करायचंय. हे नेमकं काय आहे? डी मॉर्गन्स लॉ यूज करून नाही, हे आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. जसं आपण ब्रॅकेट एकमेकांना मल्टिप्लाय करतो ना आपल्याकडे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये आपण टर्म ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करतो. आता याला आपण काय करू वाटल्यास, यानं ऑब्झर्वेशन प्रॉपर असल्यामुळं डायरेक्ट सांगू शकला, सगळ्यांना लक्षात येणार नाही. आपण काय करू, स्टेप बाय स्टेप जाऊ. आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ माहीत आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉनुसार ए इंटू ब्रॅकेट बी प्लस सी इज इक्वल टू ए बी प्लस ए सी असतो. बरोबर आहे. ए इंटू ब्रॅकेट बी प्लस सी इक्वल टू ए बी प्लस ए सी. थोडक्यात त्यामध्ये ब्रॅकेटला मल्टिप्लाय होत असतं. आपण काय करू, हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे ए गृहीत धरू, इंटू बी प्लस सी. म्हणजे काय, निगेशन पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन पी. हे झालं ए इंटू बी आणि प्लस म्हणजे डिजंक्शन, परत ए इंटू सी, सॉरी हां ए इंटू सी.
युजल आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय असतो? ए इंटू बी प्लस सी इक्वल टू काय असतो? ए इंटू बी प्लस ए इंटू सी. आणि असाच डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असतो कंजंक्शन डिजंक्शनमध्ये पण. म्हणजे पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन आर, पहिला मल्टिप्लाइड बाय दुसरा प्लस तिसरा इक्वल टू काय असतं? पहिला मल्टिप्लाइड बाय दुसरा प्लस पहिला मल्टिप्लाइड बाय तिसरा. हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपल्या नेहमीच्या वापरातला. म्हणजे यालाच आपण पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन पी कंजंक्शन आर असं लिहू शकतो. बरोबर आहे. म्हणजे पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन पी कंजंक्शन आर. म्हणजे बाय रूल जर आपण स्टेप बाय स्टेप गेलो तर म्हणजेच निगेशन ऑफ पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन क्यू. कुठला लॉ वापरला आपण इथे? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. Distributive law. आता तोच डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पुन्हा एकदा वापरायचा या ब्रॅकेटमध्ये पण आणि या ब्रॅकेटमध्ये पण. बरोबर आहे. म्हणजे जसं आपण आपल्या अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशनमध्ये टर्म बाय टर्म मल्टिप्लिकेशन करतो ना, तसंच आहे. फक्त हे आपण एक एक स्टेप डिटेलमध्ये काम करतो आहे. म्हणजे आता परत इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरता येईल. हा जो पी आहे तो ब्रॅकेटमध्ये दोघांना मल्टिप्लाय असं गृहीत धरा. किंवा तुम्हाला थोडंसं कम्फर्टेबल होण्यासाठी आपण आधी हा पी अगोदर आणू आणि हा नंतर नेऊ. म्हणजे तो असाच दिसेल आणि असाच दिसला तर असाच वापरायला सोपा जाईल. तशी गरज नाही आहे, पण ॲडिशनल एक स्टेप आपण टाकू म्हणजे तो लॉ कसा वापरायचा हे पण कळेल. दॅट इज कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉनुसार आपण प्लेस इंटरचेंज करू शकतो. म्हणजे यालाच आपण असंही लिहू शकतो पी कंजंक्शन निगेशन पी डिजंक्शन क्यू. बरोबर. आणि परत डिजंक्शन दुसऱ्याही ब्रॅकेटमध्ये तेच करा. हा निगेशन क्यू आधी घेतला, कंजंक्शन निगेशन पी डिजंक्शन क्यू. अँड दिस लॉ इज Commutative. कॉम्युटेटिव्ह लॉ. हा एक बिचारा लॉ बऱ्याच ठिकाणी अवॉइड होतो. कारण आपल्याला एकदा प्रॅक्टिसमध्ये आपण आलो की यानं ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं ना, मग इकडनं होऊ द्या की इकडनं होऊ द्या, काय फरक पडतो आपल्याला माहीत आहे. पण ठीक आहे, आपण त्याला या फॉर्मॅटमध्ये आणलं. आता पुन्हा एकदा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. पुन्हा एकदा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे ह्या पीनं ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. या ब्रॅकेटसाठी आपल्याला तो वापरायचा आहे. त्यामुळं मोठा ब्रॅकेट आपण तसाच ठेवू. आधी मोठा ब्रॅकेट तसाच ठेवला. काय होईल? पी कंजंक्शन पी कंजंक्शन निगेशन पी. बरोबर आहे. पी कंजंक्शन निगेशन पी आणि डिजंक्शन पी कंजंक्शन क्यू हा झाला मोठा ब्रॅकेट. पी कंजंक्शन निगेशन पी डिजंक्शन पी कंजंक्शन क्यू. म्हणजे ए इंटू बी प्लस ए इंटू सी, ए बी प्लस ए सी. पुढं परत डिजंक्शन इन ब्रॅकेट. आता याच्यामध्ये ए इंटू बी प्लस सी म्हणजे ए बी प्लस ए सी. परत तेच. म्हणजे काय येईल? निगेशन क्यू कंजंक्शन निगेशन पी आणि डिजंक्शन निगेशन क्यू कंजंक्शन क्यू. कुठला लॉ वापरला आपण इथे?
डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. Distributive. मग थोडक्यात एवढ्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण काय केलंय, आपल्या अल्जेब्रामध्ये जर अशा प्रकारची टर्म असती ए प्लस बी इंटू सी प्लस डी, काय केलं असतं आपण, दोन ब्रॅकेट मल्टिप्लाय कसे करतो आपण, ए इंटू सी प्लस ए इंटू डी, बरोबर, प्लस बी इंटू सी आणि प्लस बी इंटू डी. या एवढ्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण तेच काम केलं आहे, फक्त ॲडिशनच्या जागी आलाय डिजंक्शन, मल्टिप्लिकेशनच्या जागी आलाय कंजंक्शन. आणि हे काम आपण स्टेप बाय स्टेप कसं केलं आहे, डायरेक्ट टर्म बाय टर्म मल्टिप्लाय करण्याऐवजी आपण आधी या ब्रॅकेटनं सीला मल्टिप्लाय केलं. म्हणजे आपण प्रोसेस काय केली, त्या ए प्लस बी इंटू सी लिहिलं आणि परत ए प्लस बी इंटू डी लिहिलं. म्हणजे हा ब्रॅकेट इंटू सी प्लस हा ब्रॅकेट इंटू डी असं लिहिलं. आणि आता हे सी आणि डी ब्रॅकेटमध्ये परत मल्टिप्लाय. त्याच्यासाठी आपल्याला इकडनं मल्टिप्लाय करता येत नव्हते, म्हणजे तो त्या फॉर्मॅटमध्ये दिसत नव्हता म्हणून मल्टिप्लाय करता येतं. सी इकडे लिहिला, डी अगोदर लिहिला, म्हणजे ही स्टेप झाली. ॲडिशन मल्टिप्लिकेशनमध्ये लक्षात यायला सोपं जातं, त्यामुळं त्याच्यावरती फोकस करून त्याला कम्पेअर करायचं, तेच काम आपण इथं केलं आहे. ओके, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, फक्त डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ दोन स्टेपमध्ये वापरला आहे. आता इथून पुढे बाकी इतर लॉ आपण ऑब्झर्व करू शकतो. बघा बरं, काही कुठला लॉ इथे उपयोगाचा दिसतोय का? सर कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. आता कॉम्प्लिमेंट लॉ कामाचा आहे आपल्या. कॉम्प्लिमेंट लॉ काय असतो, कोणत्याही स्टेटमेंटचं स्वतःच्याच निगेशन सोबत कंजंक्शन किंवा डिसजंक्शन घेतलं. आता आपल्याला सिम्प्लिफाय करायचं ना, रिड्यूस व्हायला पाहिजे ना. हे मोठं होऊन उपयोग नाही, आपल्याला कमी करायचं, रिड्यूस करायचं. कोणत्याही स्टेटमेंट सोबत स्वतःच्याच निगेशनचं कंजंक्शन टी असतं का एफ असतं? कंजंक्शन एफ असतं आणि डिसजंक्शन टी असतं, बरोबर. म्हणजे इथे पी कंजंक्शन निगेशन पी, त्याला एफ लिहिता येईल, बरोबर. आणि तशीच टर्म इथे पण आलेली आहे. आता क्यू कंजंक्शन निगेशन क्यू म्हटलं काय, किंवा निगेशन क्यू कंजंक्शन क्यू म्हटलं काय, कम्युटेटिव्हमध्ये चेंज करता येतं. त्याची आता स्टेप, तेवढ्यासाठी स्टेप द्यायची गरज नाही. ही प्रॉपर्टी हा लॉ वापरता येऊ शकतो. म्हणजे आपण आता इक्विव्हॅलंट विथ पहिला ब्रॅकेट आणि हा शेवटचा ब्रॅकेट, या दोन्हीसाठी आपण लॉ वापरतोय. बाकी सगळं ॲज इट इज ठेवायचं. काय होईल, पी कंजंक्शन निगेशन पी म्हणजे एफ डिसजंक्शन पी कंजंक्शन क्यू, परत डिसजंक्शन निगेशन क्यू कंजंक्शन निगेशन पी डिसजंक्शन एफ. कुठला लॉ यूज केलाय? कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, आता कुठला लॉ वापरता येईल त्यानंतर? आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटीचे 4 लॉ आहेत. आयडेंटिटी लॉ कोणकोणते आहेत आणि कसे आहेत? पी कंजंक्शन टी, पी कंजंक्शन एफ, पी डिसजंक्शन टी,
पी डिजंक्शन एफ. चार आयडेंटिटी लॉ. पी कंजंक्शन टी काय? पी. P. पी कंजंक्शन एफ. F. पी डिजंक्शन टी. P. आणि पी डिजंक्शन एफ. P. P. यातला कुठला लॉ उपयोगाचा आहे? फर्स्ट वाला सर. हां, P conjunction T equals to P. यात कुठं टी दिसतोय? P. P disjunction F. यात टी कुठं दिसतोय? हा सर ते P disjunction F equals to P. पी डिजंक्शन एफ इक्वल टू पी. याचा अर्थ काय? एखाद्या स्टेटमेंटचं किंवा कोणत्याही स्टेटमेंटचं एफ सोबत डिजंक्शन घेतलं, कोणत्याही स्टेटमेंटचं एफ सोबत डिजंक्शन घेतलं तर तेच स्टेटमेंट राहतं. म्हणजे डिजंक्शनमध्ये एफचा इफेक्ट होत नाही. हाच आयडेंटिटी लॉ आपल्या अल्जेब्रामध्ये काय असतो? कोणत्याही संख्येमध्ये 0 ॲड केला तर तीच संख्या येते. एफ म्हणजे 0, डिजंक्शन म्हणजे प्लस ॲडिशन. बरोबर आहे. ह्या टर्ममध्ये 0 ॲड केला हीच टर्म राहणार, आणि ह्या टर्ममध्ये 0 ॲड केला तीच टर्म शिल्लक राहणार. म्हणजेच आपण इथे लिहू शकतो इक्वल टू, हा एफ आणि डिजंक्शन निघून जाईल आता, कारण ए प्लस 0 म्हणजे ए. पी डिजंक्शन एफ म्हणजे पी. म्हणजे पहिली टर्म राहील, पहिला ब्रॅकेट राहील पी कंजंक्शन क्यू, पुढं डिजंक्शन. यात पण आता हा एफ निघून गेला, निगेशन क्यू कंजंक्शन निगेशन पी. कुठला लॉ वापरला आपण इथे? आयडेंटिटी लॉ. आणि आपल्याला जे प्रूव्ह करायचे त्याच्या आपण एकदम जवळ पोहोचलो आहेत. बघा, पी कंजंक्शन क्यू आली टर्म, डिजंक्शन डिजंक्शन, फक्त हे दोन इंटरचेंज करायचे आहेत, क्यू आणि पी. इंटरचेंज करण्याचा लॉ म्हणजे कुठला लॉ? Commutative law. कॉम्युटेटिव्ह लॉ. कॉम्युटेटिव्ह लॉ वापरून ते परत क्यू इंटरचेंज केले तर आपला ही टर्म मिळते बाय युझिंग कॉम्युटेटिव्ह लॉ. लाईकवाईज हे आपण प्रूव्ह करू शकतो. ओके, नोट डाऊन दिस केअरफुली. Second one is P disjunction Q conjunction P disjunction negation Q equivalent with P. आता हा छोटा आहे, आपण इथेच सॉल्व करू शकतो. म्हटल्यास लेफ्ट हँड साईड जर आपण दिली तर ती काय आहे? P disjunction Q conjunction P disjunction negation Q. कुठला लॉ वापरता येऊ शकतो? कशा प्रकारे वापरता येऊ शकतो? Distributive law. कसा? तर वर जसं यूज केलं तसं ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचं. येस, करेक्ट. मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण जे काम केलं तशाच प्रकारे आपण पहिल्या ब्रॅकेटने आधी या दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाय करणे,
आणि परत इंटरचेंज करून परत टर्म बाय टर्म मल्टिप्लाय करणे, कॉम्प्लिमेंट लॉनुसार सिम्प्लिफाय करणे, म्हणजे हाच क्रम आपण वापरू शकतो. पहिली स्टेप फक्त ही कट होईल, पहिली स्टेप ही कट होईल. डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट, डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी कम्युनिटीची गरज नाही पडणार. हा जो क्रम आहे ना, एक स्पेसिफिक क्रम आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी, डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी. मॅक्झिमम एक्झाम्पल्समध्ये म्हणजे ऑलमोस्ट 90% पेक्षा जास्त एक्झाम्पलमध्ये हे याच क्रमाने येतात, तर या क्रमाने वापरावे लागतात. ही महत्त्वाची हिंट लक्षात ठेवा. डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी, डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी, त्यातला कुठला वापरायचा आणि कसा वापरायचा ते सिच्युएशनवर डिपेंड आहे. पण आता याही एक्झाम्पलला आपण या सगळ्या प्रकारे जाऊ शकतो. ओके, पण जाऊ शकतो याचा अर्थ तुम्ही त्या प्रकारे जाऊन तो सॉल्व्ह करायचा आहे. ओके, इथं ॲडिशनल एक बेनिफिट हा आहे जो आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये नाही वापरू शकलो. तो म्हणजे इथे पहिली टर्म पी आहे, इथे पण पहिली टर्म पीच आहे. मागच्या एक्झाम्पलमध्ये इथे पहिली टर्म पी होती, दुसरी टर्म निगेशन पी होती. त्यामुळं टर्म बाय टर्म मल्टिप्लिकेशनपर्यंत जावं लागलं. ओके, फरक लक्षात घ्या. कुठे काय बेनिफिट आहे आपल्याला वापरायचं, तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉच आहे, पण तो एवढे सगळे वर्किंग करून, म्हणजे या ब्रॅकेटनी आधी याला मल्टिप्लाय, मग या ब्रॅकेटनी याला मल्टिप्लाय, ही स्टेप येईल. परत इंटरचेंज केले, ही स्टेप येईल. परत मल्टिप्लाय केले ह्या ब्रॅकेट्समध्ये, ही स्टेप येईल. कॉम्प्लिमेंटला वापरले, सगळं असंच येईल. पण एका डिफरन्समुळं बघा, या एक्झाम्पलमध्ये इथं निगेशन पी होता, इथे पी होता, इथे क्यू होता, इथे निगेशन क्यू होता. कॉमन कोणीच नव्हतं, म्हणून तेवढं सगळं करावं लागलं. इथं बेनिफिट हा आहे की कॉमन आहे, म्हणजे इथं पी डिजंक्शन, पी डिजंक्शन. तुम्हाला सांगितलं होतं लॉ रिव्हर्स डायरेक्शनमध्ये सुद्धा वापरता येतात, आणि रिव्हर्स डायरेक्शनमध्ये ज्याला वापरता आले त्याचं खूप काम कमी होतं, खूप वर्कलोड कमी होतो. म्हणजे यामध्ये आपल्याला माहीत आहे ए बी प्लस ए सी जर असेल, ए बी प्लस ए सी असेल तर त्याला आपण ए इन ब्रॅकेट बी प्लस सी असं लिहू शकतो ना, ए कॉमन घेऊन. म्हणजे आपण ॲक्च्युली ए नाही कॉमन घेत, ए इंटू कॉमन घेतो, कारण ए इंटू बी प्लस ए इंटू सी इक्वल टू ए इंटू बी प्लस सी. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ डिजंक्शनचा काय असतो, पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन आर. इक्विव्हॅलंट काय असतं, पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन पी डिजंक्शन आर. बरोबर. तोच लॉ जर आपण रिव्हर्स विचारात घेतला तर त्याचा अर्थ काय, पी डिजंक्शन कॉमन, पी डिजंक्शन कॉमन, आणि शिल्लक राहिलं क्यू कंजंक्शन आर. शिल्लक काय राहिलं, क्यू कंजंक्शन आर. हे क्यू कंजंक्शन आर घेता येईल. यामध्ये बघा ही टर्म पी डिजंक्शन आहे, त्यामुळे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉच वापरायचा आहे. रिझन तेच येणार. पी कंजंक्शन कॉमन घेतला, पी डिजंक्शन कॉमन घेतला तर शिल्लक काय राहिला, क्यू कंजंक्शन निगेशन क्यू.
बरोबर. आणि आता इथे कुठला लॉ वापरणार? कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट लॉ नुसार क्यू कंजंक्शन निगेशन क्यू, त्याला काय लिहिता येईल? एफ. म्हणजे झाला पी डिजंक्शन एफ. आणि पी डिजंक्शन एफ ची व्हॅल्यू काय? पी बाय आयडेंटिटी लॉ. बघा तोच क्रम आला, डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी. ही सिक्वेन्स लक्षात ठेवली फक्त तरी 90% एक्झाम्पल सॉल्व्ह होतात. डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी, डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी, and that P is nothing but right hand side. म्हणजे जर रिव्हर्स लॉ वापरला तर एवढ्यात काम होत आहे. आणि जर टर्न बाय टर्न मल्टिप्लाय आपण करू लागलो तर मागच्या एक्झाम्पलची एवढी लेंथ झाली तेवढी लेंथ याची पण होणार, एखाद 2 स्टेप कमी. इफेक्ट लक्षात घ्या लॉ प्रॉपरली यूज करण्याचा. त्यामुळे लॉ सरळ उलट सुलट कसेही वापरता यायला पाहिजे. ओके. थर्ड वन, P conjunction Q P conjunction Q disjunction negation P conjunction Q disjunction P conjunction negation Q इक्विवॅलंट विथ पी डिजंक्शन क्यू हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. लेफ्ट साइड केअरफुली ऑब्झर्व करा काय ती. लेफ्ट हँड साइड इज फर्स्ट ब्रॅकेट पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन सेकंड ब्रॅकेट negation P conjunction Q disjunction third bracket P conjunction negation Q. ओके. आता यामध्ये राईट साइड आपल्याला मिळवायची आहे पी डिजंक्शन क्यू अशी. राईट साइड शुड बी पी डिजंक्शन क्यू. काय करावं लागेल बरं? फर्स्ट आणि थर्ड ब्रॅकेट मध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरायचा. मागचा टॉपिक पी आणि ह्या ब्रॅकेट मध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरून कॉम्प्लिमेंट लॉ वापरून आयडेंटिटी लॉ वापरायचा. कुठल्या ब्रॅकेट्स मध्ये वापरायचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ? पहिला आणि तिसरा ब्रॅकेट. फर्स्ट आणि थर्ड. रिव्हर्स. फर्स्ट आणि थर्ड. बघा एक एक्झाम्पल झालं की त्याच्यानुसार लगेच आपल्याला आयडिया येऊन जाते पुढच्या ठिकाणी काय करायचं आहे. इथे पी कंजंक्शन आहे, इथे पी कंजंक्शन आहे. कॉमन घेता येऊ शकतो. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉची आपल्याला आयडिया आली आता. पण त्यासाठी हे शेजारी शेजारी पाहिजेत. मग आधी हे 2 ब्रॅकेट इंटरचेंज करून घ्या. त्याला पण लॉ आहे आपल्याकडे. पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन पी कंजंक्शन निगेशन क्यू डिजंक्शन
निगेशन पी कंजंक्शन क्यू. कुठला लॉ वापरला? कॉम्युटेटिव्ह लॉ. कॉम्युटेटिव्ह लॉ नुसार सेकंड आणि थर्ड ब्रॅकेटची प्लेस इंटरचेंज केली. सेकंड आणि थर्ड ब्रॅकेटची प्लेस इंटरचेंज केली. काय होईल मग? येस. Second conjunction Q disjunction R. कंजंक्शन कॉमन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नुसार पी कंजंक्शन कॉमन या दोन्हीतून, म्हणजे पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन निगेशन क्यू. आणि हा पुढचा पार्ट तसाच, डिजंक्शन निगेशन पी कंजंक्शन क्यू. थोडक्यात आपण इथं असोसिएटिव्ह लॉ पण वापरला एक. पी डिजंक्शन क्यू डिजंक्शन आर, या दोघांचं डिजंक्शन आधी घेतलं काय, किंवा या दोघांचं डिजंक्शन आधी घेतलं काय, आणि तो असोसिएटिव्ह दिसावा आपण या दोन ब्रॅकेटचं काम करतोय याच्यासाठी इथं ब्रॅकेट टाकून द्या एक, म्हणजे आपण या दोघांचं काम करतोय ते आपल्या लक्षात येईल. आणि हा तिसरा तसाच ठेवला आहे सध्या. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट Identity law. इथे आपण लॉ कुठला वापरला पहिल्यांदा? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता कुठला? कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. ओके. त्यानंतर कॉम्प्लिमेंट लॉ कसं वापरता येईल? पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन निगेशन क्यू, म्हणजे काय? टी डिजंक्शन निगेशन पी कंजंक्शन क्यू तसाच. आणि लॉ आपण वापरला इथे कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ नुसार क्यू डिजंक्शन निगेशन क्यूलाच आपण टी लिहू शकतो. त्यानंतर नेक्स्ट Identity law. Identity law. आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ नुसार काय होईल? P conjunction T equals T. पी कंजंक्शन टी इक्विवलेंट विथ पी, हा पहिला ब्रॅकेट. डिजंक्शन निगेशन पी कंजंक्शन क्यू. कुठला लॉ वापरला? येस, Identity law. आयडेंटिटी लॉ. त्यानंतर पुढे कुठला? आता डिस्ट्रीब्युटिव्ह ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करण्याचा.
बरोबर आहे. पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन आर. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ परत, पण तो रिव्हर्स नाही वापरायचा, सरळ वापरायचा आहे. काय येईल डिस्ट्रीब्युटिव्ह लॉनुसार? पी डिजंक्शन निगेशन पी कंजंक्शन पी डिजंक्शन क्यू by using डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मग पी डिजंक्शन निगेशन पी, पी डिजंक्शन निगेशन पी म्हणजे काय? टी परत कंजंक्शन पी डिजंक्शन क्यू. आणि हे टी कशावरून लिहिलं आपण? कॉम्प्लिमेंट लॉ. आणि मग शेवटची टर्म टी कंजंक्शन पी डिजंक्शन क्यू. कुठला लॉ? टी सोबत कंजंक्शन घेतलं की ते स्टेटमेंट राहतं. बरोबर आहे. मी लॉचे फक्त नावं लिहितोय, पण लॉ तुम्ही पाहत चालायचे कुठला लॉ वापरला आहे. आयडेंटिटीचे 4 लॉ आहेत, त्या 4 पैकी इथे कुठला वापरला ते पाहून घ्यायचा. कोणत्याही स्टेटमेंटचं टी सोबत कंजंक्शन घेतलं तर तेच स्टेटमेंट राहतं. बरोबर आहे. अँड दिस वन इज राईट हँड साइड. बघा कॉम्बिनेशन डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी, डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी. फोर्थ वन, नंबर 4. टर्म त्यामध्ये काय आणि कशा प्रकारे दिली पहा. निगेशन in bracket P disjunction negation Q implication P conjunction negation Q equivalent with P disjunction negation Q. ते प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. ही प्रूव्ह करायची ती टर्म आहे पी डिजंक्शन निगेशन क्यू कंजंक्शन निगेशन पी डिजंक्शन क्यू. आता यामध्ये या प्रकारे कॉम्बिनेशन आपल्याला दिलेलं आहे. फर्स्ट लेफ्ट हँड साइड ही घेतली. पहिल्या स्टेपला कुठला लॉ वापरणार सांगा. डी मॉर्गन्स लॉ. येस, आधी निगेशनचा रूल वापरावा लागेल इथे. आता तो पहिल्या त्या आपल्या 10च्या लिस्टमध्ये नाही आहे, तो 10च्या लिस्टमध्ये नाही आहे, पण आपल्या रूल्स ऑफ निगेशनमध्ये आहे, ते आपण वापरू शकतो. पूर्ण ब्रॅकेटचं निगेशन आहे, त्याच्यामध्ये मुख्य कनेक्टिव्ह इम्प्लिकेशन आहे. निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू
निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू इक्वॅलंट काय असतं? पी कंजंक्शन निगेशन क्यू. हा एक लॉ आपल्याकडे आहे निगेशनच्या रूल्समधून आलेला. आधी तो वापरावा लागेल. त्या रूलनुसार, त्या लॉनुसार पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज राहतं, त्याचं निगेशन येत नाही. पण दुसऱ्या स्टेटमेंटचं मात्र निगेशन होतं. मग इथे पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज राहील, म्हणजे हा ब्रॅकेट ॲज इट इज राहील. पी डिजंक्शन निगेशन क्यू हा ब्रॅकेट ॲज इट इज राहील. कंजंक्शन दुसऱ्या ब्रॅकेटचं निगेशन म्हणजे निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन क्यू. फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज, फर्स्ट पार्ट ॲज इट इज, इम्प्लिकेशनचा झाला कंजंक्शन आणि सेकंड ब्रॅकेटचं निगेशन. आणि आता इथे वापरता येईल आपल्याला डी मॉर्गन्स लॉ. तो पण रूल्स ऑफ निगेशन मधलाच आहे, बरोबर. डी मॉर्गन्स लॉ नुसार काय होईल? पी डिजंक्शन निगेशन क्यू ॲज इट इज, कंजंक्शन ॲज इट इज. डी मॉर्गन्स लॉ वापरायचा आहे इथे. इथे पहिल्याचं निगेशन होणार, दुसऱ्याचं पण निगेशन होणार आणि मधल्या कंजंक्शनचा होणार डिजंक्शन. म्हणजे काय येईल बरं टर्म? निगेशन पी इम्प्लिकेशन पी डिसजंक्शन क्यू. निगेशन पी डिजंक्शन क्यू आणि लॉ वापरला डी मॉर्गन्स लॉ. ओके. आता आला हा आपल्या ट्रॅकवरती आणि टर्म जर आपण नीट ऑब्झर्व केली तर ती या प्रकारची टर्म आहे. या एक्झाम्पलमध्ये आपण सोडवलेली. इथे आहे निगेशन पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन पी डिजंक्शन निगेशन क्यू. आणि त्याला आपण मग डिस्ट्रीब्युटिव्ह, कॉम्युटेटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, कॉम्प्लिमेंट, आयडेंटिटी वापरून सिम्प्लिफाय केलं होतं. निगेशन पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन पी डिजंक्शन निगेशन क्यू. इथे टर्म काय? ऑलमोस्ट तीच टर्म आहे. त्यात फक्त हा ब्रॅकेट आधी आहे आणि हा ब्रॅकेट नंतर आहे, एवढाच बदल आहे. म्हणजे पुढं सिम्प्लिफिकेशन त्या प्रकारेच जाईल. येस. हां, बघा टर्म ती चालली आहे का? हो सर. पण आपल्याला ॲक्च्युअल पाहिजे हेच ना, फक्त इथून पुढं जायचं पण नाही आहे. म्हणजे ह्या क्वेश्चनमध्ये राईट साईडला आपल्याला हीच टर्म दिली आहे, तिथं मिळाली आपल्याला पी डिजंक्शन निगेशन क्यू कंजंक्शन निगेशन पी डिजंक्शन क्यू. म्हणजे आपली राईट साईडच मिळाली आहे. पण याच क्वेश्चनला राईट साईड त्या एक्झाम्पल मधली सुद्धा दिलेली असू शकते. कुठली?
ही राईट साईड पण दिलेली असू शकते आणि त्याला इथून पुढं असंच जावं लागेल. मग म्हणजे असं कॉम्बिनेशन पण होऊ शकतं क्वेश्चन्सचं. फक्त 4 एक्झाम्पल प्रॅक्टिसला दिलेत, पण त्या 4 सगळं काही आहे हे लक्षात घ्या. ओके, हे एक्झाम्पल आपलं 2 स्टेपमध्ये सॉल्व झालं. एक आपण वापरला निगेशनचा रूल आणि दुसरा वापरला डी मॉर्गन्स लॉ, काम संपलं, टर्म मिळून गेली आपल्याला. पण जर आपल्याला राईट साईडची टर्म त्या एक्झाम्पलची असू शकते, विचारली जाऊ शकते, तर त्याच्यात जे काम केलं आहे ते इथून पुढं काम करायचं. म्हणून एक्झाम्पल किंवा प्रॉब्लेम पाठ करून उपयोग होत नाही. त्यात कंटेंट काय, कसं कॉम्बिनेशन आलं की काय करायचं. ओके, टेक डाऊन दिस, कम्प्लीट दिस. घ्या क्वेश्चन प्रॅक्टिससाठी काही तुम्हाला हे तुम्हीच सॉल्व करायचे आहेत. क्वेश्चन तोच, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्ह दॅट. निगेशन P double implication Q equivalent with negation in bracket P conjunction negation Q conjunction negation in bracket Q conjunction negation P. negation in bracket P disjunction Q disjunction negation P conjunction Q equivalent with negation P. Third one, negation P conjunction Q equivalent with P disjunction Q conjunction negation P. थर्ड एक्झाम्पलमध्ये राईट साईडवरून लेफ्ट साईड मिळवा. LHS वरून RHS मिळवण्याऐवजी RHS वरून LHS मिळवा, ते पटकन होऊन जाईल काम. ही हिंट. त्यानंतर नेक्स्ट नंबर 4, P conjunction Q disjunction P conjunction negation Q equivalent with P. Number 5, P disjunction Q conjunction negation P disjunction Q conjunction P disjunction negation Q equivalent with P conjunction Q. Number 6, P conjunction negation Q disjunction negation P conjunction Q disjunction
निगेशन P कंजंक्शन निगेशन Q इक्विवेलेंट विथ negation P disjunction negation Q. Then P conjunction negation P disjunction negation Q conjunction Q equivalent with F. Number 8 P conjunction Q disjunction negation P conjunction Q disjunction R conjunction negation Q equivalent with Q disjunction R. हे झालं प्रूव्ह दॅटचं. हे एक्झाम्पल्स सॉल्व करायचेत सर्व.